शेतकरी बंधूंनो नमस्कार. कापूस लागवड तंत्रज्ञान या भागामध्ये आपण सघन कापूस लागवड प्रणाली, यालाच SDBS असे संबोधले जाते, याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांनी ही पद्धत सुचविली आहे. कमी क्षेत्रात जास्त उत्पादन वाढावं म्हणून हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामध्ये खास करून कोरडवाहू तसेच हलकी ते मध्यम जमीन डोळ्यासमोर ठेवून ही प्रणाली आणल्या गेली आहे. या तंत्रज्ञानामध्ये काही महत्त्वाचे तत्वे आहेत. यामध्ये पहिलं तत्व म्हणजे लागवडीचे अंतर. हलकी जमीन जर असेल तर अंतर हे 3 बाय अर्धा या अंतरावर लागवड करावी आणि जमीन ही हलकी ते मध्यम असेल तर तुम्ही 3 बाय 1 फूट या अंतरावर लागवड करावी. आता आपण बघू दुसरे तत्व म्हणजे वाणांची निवड. कमी अंतरावर लागवड करायची म्हणले तर वाण हे जास्त पसरणारे नसावे. वाण हे लवकर येणारे, गळफांद्या कमी असणारे व सरळ वाढणारे वाणांची निवड करावी. विदर्भासाठी केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांनी काही बीटी वाणांची शिफारस केली आहे, जसे की राशी सीडचे स्विफ्ट, US ॲग्री सीडचे US 4823, निजीयुरी सीडचे विजेता, मैको सीडचे हायस्पीड, अंकुर सीडचे कीर्ती, बायो सीडचे बोल्ड, प्रभात सीडचे रे 888, प्रवर्धन सीडचे रेवंत इत्यादी वाणांची या तंत्रज्ञानामध्ये निवड करावी. यानंतर तिसरे तत्व आहे कपाशी पिकातील वाढ व्यवस्थापन. यामध्ये तुम्हाला झाडांची वाढ नियंत्रित करायची आहे. यामध्ये तुम्ही 45 ते 55 दिवसाचे पीक असताना पहिली फवारणी ही मेपिकॉट क्लोराईड घटक असलेले वाढ नियंत्रणाची करावी. तसेच गरज भासल्यास पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी दुसरी फवारणी घ्यावी. आणि यामध्ये एक असे पण आहे की काही शेतकरी बंधू झाडांची शेंडाखोडणी करतात, तर त्यांनी पीक हे 80 ते 85 दिवसाचे असताना शेंडाखोडणी करावी. चौथे आणि शेवटचे तत्व म्हणजे सुयोग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन. सघन कपाशी लागवड पद्धतीसाठी 36-18-18 किलोग्रॅम प्रति एकर NPK मात्रेची शिफारस CICR नागपूर यांनी केली आहे. फवारणीद्वारे पोषक अन्नद्रव्याचा उपयोग केल्यास पिकामध्ये पोषण तत्वाची कमतरता असल्यास ती दूर करण्यात मदत होते. यामध्ये तुम्ही पेरणीनंतर 90 ते 100 दिवसांनी मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट 200 लिटर पाण्यात 1 किलो प्रति एकर अशी फवारणी घ्यावी. धन्यवाद.